आज माझ्या वाघाचा लय घात केलाय माझा वाघाचे तुकडे 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 झालेत. कसं मी सांगायचं आता. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वडजी येथील 25 वर्षीय तरुणाचा गोठ्यात झोपलेला असताना त्याचा अत्यंत निर्दयीपणे खून केल्याचे प्रकरण वेगळे वळण घेताना दिसत आहे. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याबद्दल मयत तरुणाच्या आईवडिलांनी आज लातूर येथे पत्रकार परिषद घेऊन या खून प्रकरणातील सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे आणि माझ्या मुलाचा खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन मला न्याय द्या म्हणून मयत रणजित माळीच्या आईने तर आज पत्रकार परिषदेमध्ये एकच हांबरडा फोडला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून आपल्या मुलाचा गोठ्यात झोपत असताना धारदार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आला. तसेच या प्रकरणी भादा पोलिसांनी केवळ एका अल्पवयीन आरोपीला अटक केली असून इतर 4 आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोपी मयत रणजित माळी यांचे आईवडील सौ पद्मिनीबाई तानाजी माळी व तानाजी सोपान माळी यांनी केला असून या प्रकरणातील बबन कोंडिबा मुळे, विनोद राम पाटील, बाळू उत्तम जाधव, सौ अंजना बबन मुळे, हनुमंत बबन मुळे या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. तशा आशयाची तक्रार राज्याचे गृहमंत्री, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, औशाचे DYSP, भादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदींकडे केली आहे असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी आपल्याला पोलीस प्रशासनाकडून न्याय नाही मिळाल्यास प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावू तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील मयताच्या पालकांनी यावेळी दिला आहे. पद्मिनी तानाजी माळी काय घरी येऊन मला धमकी दिली होती की तुझ्या पोराला मी जगू देत नाही, तुझ्या पोराची मी चटणी करते, असं नुसतं संशवून मारले. तसं काही नाही. अंजना मुळीनं, गोकर्णीनं काय करायचं काय नाही ते तुम्हीच मला न्याय मिळवून दिला पाहिजे. आज माझ्या वाघाचा लय घात केलाय माझा वाघाचे तुकडे 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 झालेत. कसं मी सांगायचं आता. काय करायचं रोज करून खात होता, रोज एखाद्या बाजूला खात होता. याला आमचं जमलं नाही. माझ्या वाघाचे नुसते तुकडे केले. वाघ मला जेव बोलला सुद्धा नाही. कसं करायचं काय नाही तुम्ही मला न्याय मिळवून दिला पाहिजे. नुसते तुकडे केले माझ्या वाघाचे. किती त्याला लागला असेल, त्याला किती आयो म्हणला असेल का.